पण शिवा ऐक ना ग, त्यांना त्रास झाला ना माझ्यामुळे खूप. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं मानलं आणि मी त्यांच्या मुलीला त्रास दिला. आशू, आता झालं ते झालं, सगळं घडून गेलंय. हे बघ, सगळे खुश आहेत कारण आपण एकत्र आहोत. हो, खरं आहे तुझं म्हणणं. सगळे खूप खुश आहेत, तू पण खूप खुश आहेस, मी पण खूप खुश आहे. ए गप्प बस, आता मला झोप आलीच. काय यार, तू मला म्हणतेस नेहमी तू माझं कौतुक करत नाहीस. आता मी कौतुक केलं तर हे असं वागतेस. आता करशीलच कौतुक. तर मी बरंच काही करू शकतो. काय हो, एवढी हिंमत आली? हिम्मत? आशू, शिवा, मला तुला एक वचन द्यायचंय. इथनं पुढे आयुष्यात कधीही काही झालं, कुठलंही संकट आलं, तरी मी तुला दूर जाऊ देणार नाही. उलट मीच तुला कुठे जाऊ देणार नाही. असं? बर. आशू, बघितली काय हिम्मत? मला वाटलं काय वाटलं? ते ऐक. सॉरी, तुला त्रास होतोय? ते गोळी फक्त अशी चाटून गेली ना. अच्छा, शिवाला काही होत नाही. क्या बात है. I love you, आशू. करतो. अरे पण एक मिनिट, तुला भीती वाटते ना अंधाराची? पूर्वी होत, आता नाही वाटत. गप्प बस, मला माहिती आले. आशू, काय झालं? अरे थांब, काय झालं? अगं काहीतरी होतं इथे आत्ता. काय होतं? काहीतरी वळवळत होतं. काय पाल होती का? नाही ग, मग झुरळ होता? नाही ग, झुरळ नव्हतं. झुरळ कसं असेल? मग साप होता? रेडीस का तू? काहीतरी उगाच बोलू नको. पण इथे काहीतरी होतं. बरं, आपण सगळी साफसफाई करून घेऊया. मी पाना गँगला सांगते, ते आणतील सगळं सामान वगैरे. करूया मग साफसफाई. चला, आता सगळं घेतलेलं आहे. कोण आहे? अरे कोण आहे काय कोण आहे? अरे शिवाची पाना गँग आहे. उडा बघितलं, मला सांगायची गरज पण नाही पडत. अरे सांगायची गरज काय, आम्हाला माहितीये म्हणून आम्ही साफसफाईचं सामान घेऊन आलोय. अरे सामान पण घेऊन आले. वा वा. दारू कुठू का? नको नको. नाही तुम्ही पोचा ना. मी असेन ऑफिसवर. येस, डन. हो, बाय. अरे आशू कुठे आहे? सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. शिवा गेली होती तेव्हा पण असंच झालं होतं. आणि आता तर घरातली दोन्ही मुलं घरात नाही. मला पण डंबूची खूप आठवण येते. आठवण येणारच संपदा, पण ठीक आहे.
आईने नव्हतं सांगितलं त्याला घराबाहेर जायला. तो स्वतःच्या मर्जीने गेला आणि तेही त्या शिवामुळे. एकदाही विचार नाही केला की आपण किती मोठी चूक करतोय. कीर्ती बस ना. काय सारखं परत तेच नको ना वाद. आता ऑलरेडी झालंय तेवढं नुकसान काही कमी झालंय. कोणामुळे झालंय नुकसान? त्या शिवामुळे ना. मग हे त्याला कळायला नको होतं का? आणि काय ना, त्या मुलीमुळे या घरात कधीच शांतता राहणार नाहीये. जे काही झालं त्यामध्ये शिवाचा दोष नव्हता. आशूने निर्णय घेतला होता जो की योग्यच होता. अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा आशूशी बोला ना. असं ऐकणार आहे का तो? आईसाठी नक्कीच ऐकेल. ताई कळतंय ग मला, रात्रभर डोळा नाही ना लागला तुझा. अगं चेहरा बघ कसा झालाय ते. असं काही नाहीये. ज्याला जो निर्णय घ्यायचा होता तो त्याने घेतला. असं बोलून तू आम्हाला समजावशील ग, पण स्वतःच काय? ठीक आहे, मी ऑफिसमध्ये जाईन तेव्हा माझी भेट होईलच. बोलतो मी आशूशी. ते नाश्ता वाढ ना. घ्या. हो.